माय फर्स्ट मिनी व्लॉग. आणि आज मी बनवणार होती पास्ता. तर इथे मी बॉईल करायला ठेवलेला पास्ता आणि दुसरीकडे ठेवला होता चहा मम्मी माऊ आणि काकांसाठी. आणि चहा उकळेपर्यंत मम्मी पण येईल केळी. सो मम्मी येईपर्यंत आपला टोमॅटो कापून होईल. तर हा आहे टोमॅटो आणि आता मी याला कापणार आहे. बिचाऱ्याचे 2 तुकडे होत आहेत, रडायला येते खूप जास्त. सो आणि मी जेवण करते कधी कधीच, मला जास्त जेवण करायला आवडत नाही तरी पण करते. सो तुम्ही बघा लसूण आणि मी ह्याला आता सोडणार आहे. सो मी ह्याला कापते आता आणि ह्याला मी कापते आणि ह्याचं जे बाहेरचं साल असतं ते काढून टाकायचं आहे सगळ्यांनी. सो माझा टोमॅटो पण कापून झाला आहे अँड लसूण सोलून झाला आहे. आणि इकडे बटर मी काढून ठेवलेलं ऑलरेडी. तर त्या बटरला पॅनमध्ये टाकायचं आहे. पॅन गरम आहे की नाही ते बघायचं. पॅन नाही बोलायचं त्याला, कढई बोलायची आपल्या भाषेत. सो आता मी हे जे बटर काढलेलं त्याला मी असं कापलं आहे आणि त्या बटरला मी टाकणार आहे आता कढईत. आणि बटरला कढईत टाकण्या अगोदर कढई गरम आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि मी एवढं बटर आता कढईत टाकलेलं आहे. सो आता कढईत टाकलं आहे ते आणि आता ते गरम होते. आता आपण टाकायचं आहे कढईमध्ये. जर बटर गरम झालं असेल कढईमध्ये तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण सगळ्यात अगोदर. आणि मला चमचा भेटत नव्हता, सो आता मला चमचा भेटला आहे फायनली. आणि त्या मी चमच्यानी कढईमध्ये बटर जे टाकलं आहे बटरमध्ये लसूण जो टाकला आहे त्याला नीट हलवायचं एकदम. आणि लसूण हलवून झाला की त्याच्यामध्ये जाणार मस्त असा लाल टोमॅटो अँड टोमॅटो गोस. आणि टोमॅटोला नीट हलवायचं आहे आपल्याला. काळजी घ्या की तो जळता कामा नये. आता आपल्याला जायचं आहे मिक्सर घ्यायला आणि मी मिक्सर घेऊन आली आहे. आणि ही रिंग त्या झाकणाला लावायची आहे. आणि फायनली जेव्हा रिंग लागते तेव्हा आपल्याला ह्या कढईतला लाल लाल टोमॅटो त्या रिंगमध्ये नाही टाकायचं आहे, मिक्सरमध्ये टाकायचं आहे. ते तर मी वाटलेलं आहेच. सो मी आता हे वाटून घेतलं आहे माऊकडून. तुमच्याकडे जर मोठं कोणी असेल तर त्याच्याकडून वाटून घेऊ शकता तुम्ही. मी माऊकडून वाटून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकला आहे मस्त असा उकळलेला पास्ता एका चाळणीमध्ये. त्याच्यातलं सगळं पाणी मी टाकून दिलं आहे. बेसिनच्या इथं घ्या तुम्ही म्हणजे पाणी निघून जाईल. आणि पास्ता बाजूला काढायचा आहे सगळ्यांनी. आणि ते झाल्यानंतर मिक्सरमधून असा आपला पेस्ट तयार होऊन येते. त्याच्यात मी टाकला आहे मॅजिक मसाला. दिस इज माय मॅजिक मसाला. तो डीमार्टमध्ये भेटतो. आणि टाकायचं आहे आपल्याला. ऑरेगानो टाकून झाला की मग ते परत मिक्सरवर ग्राइंड करायचं आहे. आणि मग ते सगळं झालं की परत कढई तापवायची आहे, त्याच्यात बटर टाकायचं आहे रिटर्न. आणि बटरला मस्त हलवायचं आहे. आणि मग त्याच्यात आपण जी पेस्ट केलेली ती पेस्ट टाकून त्याच्यामध्ये सॉस आणि आपला मेयोनीज टाकायचं आहे. आणि ते टाकून झालं की परत हलवायचं आहे. आणि हलवून झालं की त्याच्यामध्ये मस्त असा आपण उकळलेला गरम गरम पाण्यातला पास्ता टाकायचा आहे. नाही पास्त्याच्या आधी आपल्याला काय टाकायचं आहे, मसाले टाकायचे. लाल मिरची पावडर, धणा पावडर, थोडीशी हळद. आणि हळद टाकून झाल्यावर थोडंसं चवीनुसार मीठ. आणि मग टाकायचं आहे चीज. आणि चीज तुम्ही भरपूर किसा चीजी होण्यासाठी मी 2च वड्या किसल्या कारण मला जास्त चीजी आवडत नाही. आम्हाला थोडंसं टोमॅटोचा फ्लेवर हवा होता म्हणून. आणि मी घेतलेले 3 टोमॅटो. सो चीज टाकून झाल्यानंतर आपण पास्ता जो उकळलेला तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि जास्तही पास्त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही करा. सो मी टाकला आता पास्ता आणि माझा पास्ता रेडी आहे. सो लास्टला मी केली मस्त अशी प्लेटिंग. आणि माऊ थोडीशी मला मदत करायला आलेली. प्लेटिंग झाल्यानंतर दिस इज माय पास्ता रेडी.